अपने दम पे बनाए मैं, किसी की मेहरबानी से नहीं। अपने दम पे बनाए मैं, किसी की मेहरबानी से नहीं। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमधले जे काही बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या। मित्रांनो, जे काय बीटमार्क आणि शेकीपॅड आहे तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट केले असतील। इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, सर्वात अशा प्रकारे आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे। जे काही डायलॉग पेज आहे ते तुम्हाला ऑलरेडी तुमच्या भावाने ॲड करून दिलेले आहेत, वाटलं असतं मटेरियलमध्ये पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेले आहेत, काही विषय नाही, टॉप लेवल आहे। तर याच्यात चेंजेस करायचे असेल तर तुम्हाला डायलॉग पेज मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे आणि याच्यात ॲड करून तर मी दिलेले आहे, काही विषय येत नाही। आता याच्यात काय चेंजेस करायचं काय नाही, एकदम प्रॉपरपणाने मी सांगेल या व्हिडिओमध्ये। फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन त्यावर ऑल सेट करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे, तर पलकच्या अशी क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून आणि वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून फुल काम मीडियामध्ये आपल्याला हा फोटो करून घ्यायचा आहे। तर आता यानंतर काय विषय करायचा आहे, या फोटोला आपण इथून शेवटपर्यंत जायचं आहे, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, बरोबर 7.12च्या बीटला यायचं आहे। बस 7.12च्या बीटला आल्यानंतर काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं मधोभागी आपल्याला अशा प्रकारे 2 भागी हे फोटो करून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर काय करायचं, त्या फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि ज्या काही ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालती म्हणजे सॉंगच्या वरती अशा प्रकारे दोन्ही पण फोटो आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे। आता काहीचा लूक अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल या व्हिडिओचा। तर आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीपॅड दिलेलं आहे ते इथून इम्पोर्ट करून अलाइट मशीनमध्ये ओपन करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या अशा क्लिक करायचं आहे आणि इथं 3 टिपक्यावरती क्लिक करायचं आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे। तर आता बीट मार्कला इथून ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता इथे शेवटला एक फोटो आहे आपला दुसरा, तर त्या दुसऱ्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे, डबल इथून बॅक यायचं आहे आणि डबल कीबोर्डला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता फोटोच्या वरती एक लेअर आहे, त्या लेअरवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि इथं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे। आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर जे काय आता दुसरा फोटो आहे म्हणजे आपला 7.12च्या बीटला, तर येऊन इथून पेस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे लागून जाईल, काही विषय नाही, टॉप लेवलचा विषय आहे सगळा। तर आता त्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पलकच्या अशी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे। तर त्यानंतर काय करायचं, त्या बॉर्डरला वरती क्लिक करावं द्यायचं आहे आणि ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि जे काय 2 नंबरला तुम्हाला लाईटिंगचा ऑप्शन दिसेल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि 1 नंबरला तुम्हाला स्क्रीनचं जे काय ऑप्शन येईल त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, या बॉर्डरला आपण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। तर आता हे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे, म्हणजे जे काय आजचा व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट व्हायला चालू होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं। कसं वाटलं व्हिडिओ काय ते कमेंटमध्ये सांगू जा, मग भेटू द्या का पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।